शनी पीडा लागली आहे, साडेसाती चालू आहे, ढैया चालू आहे, पनवती चालू आहे. काळजी करू नका, जबरदस्त उपाय सांगतोय, बघूया चला. 2026 वर्षातील ही अत्यंत विशेष शनी अमावस्या म्हणजेच शनैश्वर जयंती शनिवार 16 मेला आहे. अत्यंत दुर्मिळ अशा 5 योगांचा संयोग या दिवशी जुळून आला आहे, जो शनी पीडेपासून मुक्ती मिळवण्यासाठी उत्तम मानला जातो. ज्येष्ठ अमावस्या, शनी जयंती, वट सावित्री व्रत, सौभाग्य योग आणि शोभन योग असे हे 5 शुभयोग एकाच दिवशी आल्याने हा दिवस अत्यंत फलदायी ठरला आहे. या दिवशी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी तुरटी टाकून आंघोळ करावी. पितळेच्या किंवा लोखंडी वाटीत मोहरीचे तेल घ्या. त्यात आपला चेहरा पाहून हे तेल शनिदेवाच्या पायावर चढवा. जुन्या झालेल्या कागदावर काळ्या शाईने तुमचे सर्व त्रास लिहून त्या कागदात 8 लवंग ठेवून हा कागद काळ्या कपड्यात बांधून शनिदेवाच्या पायावर वहा. शनिदेवाला रुईच्या पानाफुलांचा हार घालावा. मूठभर काळे तीळ आणि उडीद काळ्या कपड्यात बांधून अर्पण करावे. मोहरीच्या तेलाचा दिवा दाखवा, धूप दाखवा, नैवेद्याला खडी साखर ठेवा. 5 प्रदक्षिणा करत जे त्रास आहेत ते निवारण्यासाठी याचना करावी. मंदिरात शनी मंत्र म्हणत 5 ते 10 मिनिटं घालवावी. ओम शम शनैश्वराय नमः. ओम शम शनैश्वराय. ओम प्रां प्रीं प्रंस शनैश्चराय नमः. ओम प्रां प्रीं प्रंस शनैश्चराय नमः. शनी पूजेसाठी सकाळी 7:42 पासून सकाळी 9:20 पर्यंत शुभ मुहूर्त आहे. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलात काळे तीळ टाकून दिवा लावणे. 7 प्रदक्षिणा घालत मनोकामना बोलणे. सायंकाळी 7 ते 8:30 वाजेपर्यंत पिंपळाची पूजा करणे. लक्षात ठेवा, शनिपूजा फक्त शनी मंदिरातच करायची आहे आणि शनिपूजा करताना मूर्तीसमोर उभे न राहता उजव्या किंवा डाव्या बाजूला राहून पूजा करावी. ही पूजा सर्व राशीच्या लोकांनी आवर्जून करावी. ही पूजा केल्याने कोणत्या राशीला काय फायदा होणार आहे ते मी पुढच्या भागात सांगणार आहे.